CK मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। इंद्रजित कोळेकर यांची प्रचारामध्ये आघाडी। प्रचार सेवेदरम्यान माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार, अनिता वहिनी सगरे, आरेवाडी बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री काशी तात्या कोळेकर आणि विभागातून आलेले सर्व मान्यवर यांच्या भाषणांतर्गत इंद्रजित कोळेकर जिल्हा परिषद यांच्या घड्याळाच्या समोरील बटन दाबून मतदान रूपी न्याय द्यावा अशी ग्वाही अनेक नागरिकांनी केली आहे। CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे महांकाळ, सांगली। आज सांगली जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने काही विचार आपल्या समोर ठेवण्याच्या हेतूने आपण या ठिकाणी सगळेजण जमलोय। बंधूंनो, विधानसभेतून पूर्ण राज्याचा विकास होतो, काही धोरणं ठरवली जातात आणि त्या धोरणाप्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यातील विकासासाठी निधी वितरित केला जातो आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाकडून आलेल्या निधीचा योग्य वापर करून जनतेच्या इच्छेप्रमाणे, जनतेच्या मागणीप्रमाणे निरनिराळ्या ठिकाणी सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधांचा वापर जनतेसाठी मोकळा करणं हे काम केलं जातं। म्हणून या निवडणुकीला आपल्या दृष्टीने फार महत्त्व आहे। काही तरतुदी झाल्या, काही तरतुदी याच्या आधी सुद्धा झालेल्या आहेत, परंतु त्याचं पूर्णपणाने वाटप झालं का, त्या वाटपाप्रमाणे कामं झाली का, हे पाहण्यासाठी आता योग्य माणसांच्या हातात आपल्याला सत्ता द्यायची आहे। अजून बरंच काही आपल्याला करायचं आहे। या तालुक्याची गेल्या 50 वर्षातील, 100 काय म्हणणार नाही मी, पण 50 वर्षातील जर एकंदर अवस्था पाहिली तर मोठ्या हाल अपेक्षातून, अतिशय कष्टातून हा तालुका पुढे नेण्याचं काम या तालुक्यातील अनेक लोकांनी केलं। या जरा आवाज कमी करा, लांब आहे का? ठीक आहे। तर आपल्या भागाच्या विकासासाठी जो निधी शासनातून येईल त्याचा योग्य वापर होतोय का नाही, त्या माध्यमातून लोकांच्या मागणीप्रमाणे सुविधा निर्माण होत आहेत किंवा नाही, या सगळ्या गोष्टीचा उहापोह या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या इमारतीत सुद्धा निरनिराळ्या सेवामधून घेण्याची आपल्याला याद्वारे एक सवलत निर्माण होणार आहे, एक अधिकार प्राप्त होणार आहे। पुढचं सुखी व्हावं, पण सुखी होण्यासाठी काही नियोजन करावं लागतं। योगायोगाने या विभागात थोडंफार नियोजन पूर्वीचं आहे। पाणी आले, शेतीची दिशा पुढची तयार आहे। आता शेतमालावरच्या प्रत्येक मालावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी करण्याचं काम या पुढच्या काळात आपण करूया आणि त्याला जिल्हा परिषदच्या निधीच्या माध्यमातून जोड देण्याचं काम करू। अनेक ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्य योजना, पंतप्रधान सहाय्य योजना या आहेत, त्याला थोडीशी जोड जिल्हा परिषदच्या निधीतून देऊ आणि निरनिराळे संस्था, निरनिराळे प्रकल्प या ठिकाणी उभं करण्याचं काम करूया। त्याला जिल्हा परिषद मध्ये जे अधिकार आपल्याला प्राप्त होणार आहेत किंवा आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षांना प्राप्त होणार आहे, त्या सगळ्या अधिकाराचा उपयोग करून एक संपन्न असा जिल्हा या ठिकाणी उभा करण्याचा आपण निश्चय करू आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य सर्वच नागरिकांना, विशेषतः तरुण पिढीच्या हाताला काम देण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणाने केलं जाईल याची मी ग्वाही देतो। विरोधकांनी काहीतरी मुद्दा काढला होता मग असे प्रभाकर बाबा बोलले वाटतं, नाही येत आता MIDCचं काय झालं, कुणाला विचारायला लागलाय? शासनात तुम्ही कोण आहे
MIDC उभं करणं एका येऱ्या गबाळीचं काम नव्हे. आणि तेच आम्ही म्हणत होतो, येऱ्या गबाळ्या नादाला लागू नको, होणार नाही तुझ्या हातून. तुझं असं होणार नाही, हे काम तुझं नव्हं. कशाला हात घालायला लागला? काय झालं? झाली MIDC, कशाला जाहीर केलं होतं? किती बाबतीत खोटं बोलणार? मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत गाव जाऊन सांगितलं MIDC उभं केल्याशिवाय राहत नाही. असं त्यांच्या पूर्वजांनी प्रत्यक्ष जनसमुदाय आलेले लोक कोण कोण आहेत त्या सगळ्यांचं निरीक्षण केल्यानंतर मला तर कळलं की अजितदादाला ही केव्हा वेळ मिळाला एवढं सगळं जमा करायला. ते त्यांनी निर्माण केलेल्या शाळेचं ग्राउंड होतं, पूर्ण ग्राउंड भरलं होतं, ओसंडून वाहत होते ते गर्दी. आणि हे सगळं एवढं मोठं जमा केलं होतं, हे एका पिढीतलं काम असू शकत नाही असं मला तरी वाटतं. आणि म्हणून त्यांच्या या जाण्याने फार मोठं आपलं नुकसान झालं. त्यातल्या त्यात आपण तर कमनशिबी आहोत. बोललेले शब्द मला सांगता येत नाही, परंतु तुमचं नशीब उघडणार नाही होतं एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. आणि म्हणून आता त्यांना श्रद्धांजली वाहताना केवळ पुष्पांची नाही तर त्याच्याबरोबर मतदानाची सुद्धा श्रद्धांजली व्हावी. आणि त्यांनी निर्माण केलेल्या या राष्ट्रवादी पक्षाच्या संघशक्तीवर विश्वास ठेवून आम्ही तरी प्रयत्न केलाय त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या विचाराप्रमाणेच उमेदवार दिले जावेत. एक तर व्हिडिओ मी बघितला, माझ्या आयुष्याचा शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त लोकांची सेवाच करणार हे ठासून सांगणारा नेता या निमित्ताने आपण हरपला. असो, आता तुमच्या आमच्या हातात एकच गोष्ट आहे की केवळ अजितदादा गेले हे उघडत बसण्यापेक्षा या मातीतला गुण आहे. अनेक संकट गेल्या 1000 वर्षात या मातीवर आली, या देशावर आली. सगळी संकट बाजूला करून पुन्हा एकदा नवीन नेतृत्व निर्माण करून प्रत्येक वेळेला या देशात महाराष्ट्रात पुन्हा एकदा जनसमुदायांचं जनसेवेचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या नेत्यांनी केला. आणि आता सुद्धा खऱ्या अर्थाने जे स्वप्न आपण दादांच्या आधाराने पाहत होतो ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपल्याला या निमित्ताने जी संधी प्राप्त झाली आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या संधीचा आपण पूर्ण उपयोग करून घ्यावा. आणि या जिल्ह्याची धुरा आम्ही जे काही पॅनेल निर्माण केले यांच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून एक सामुदायिक जबाबदारीची जाणीव असणाऱ्या लोकांची फळी निर्माण करूया आणि या जिल्ह्याच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करूया. बंधूंनो, राजकारण कशासाठी करायचं आहे? सामान्य लोकांचं जीवनमान बदलण्यासाठी म्हणजे विकासाकडे नेण्यासाठी हे राजकारण करायचं आहे. ह्याची एकदा खूणगाठ बांधली पाहिजे. आपल्याकडं हा तालुका स्वतंत्र झाल्यापासून जवळजवळ 40 वर्ष राजकारण आपल्या तालुक्याच्या पातळीवर चाललंय. मला आपल्याला असं सुचवायचं आहे की आता तरी निदान आपलं कारण नाही, तुमच्या विचाराला तडा देण्याचं काम ही नोट करते. नोट फक्त एवढं जर सांभाळलं तर या तालुक्याच्या विकासाला पुन्हा एकदा गती मिळेल याची खात्री मी तुम्हाला देतो. आणि खऱ्या अर्थाने मिळणाऱ्या संधीचा उपयोग हा केवळ आपल्या सवंगड्यांच्या आपल्या दोस्तांच्या विकासासाठीच करावा असं शपथ प्रत्येक राजकारणी माणसाने घ्यावी. आणि म्हणून मला आपल्याला असं सांगायचं आहे की आता काय 2-4 दिवस राहिले, जमेल तेवढ्या प्रत्येक गावातील घराकडे जावा, हात जोडून विनंती करावं. या तालुक्याचं अस्तित्व काही ठेवायचं असेल तर मतदान हे योग्य पद्धतीने सच्च्या दिलाने आणि पारदर्शक पद्धतीने द्या. निवडून आल्यानंतर या सगळ्या उमेदवारांच्या हातून चांगलंच काम घडलं पाहिजे याची ग्वाही मी देतो अजितराव घोरपडे.
यात कुठेही शंका बाळगायचं काही कारण नाही. त्याच्यासाठी वेगळी पद्धत सुरू करू. त्याच्यासाठी वेगळी पद्धत सुरू करू. प्रत्येक सभासदाच्या, प्रत्येक निवडून आलेल्या व्यक्तीच्या कामाचं व्हॅल्युएशन करायची पद्धत सुरू करू. शासनाकडून म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या निधीचा उपयोग हा तुमच्या विकासासाठीच झाला पाहिजे याची निश्चिती करून घेण्याचं काम हे या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये सुरू करू. आणि त्याच्यातून अनेक कामं या ठिकाणी उभी राहतील. एखाद्याच्या मनात असलं की खऱ्या अर्थाने जनतेला न्याय देण्याचं काम तो माणूस करतो. तसंच आता या निवडून आलेल्या लोकांच्या बाबतीत पहिल्याच आठवड्यात निवडून निकाल लागल्यानंतर आता तुम्ही मतदान कसं देताय याच्यावर सगळं अवलंबून आहे. परंतु जी काही संधी निर्माण होणार आहे त्या संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी योग्य मतदान द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. बंधूंनो, किती दमछाक केली तरी तुमच्या एका बोटाच्या किमयेशिवाय हे घडू शकत नाही. आता एक गोष्ट वेळ गेला तरी चालेल पण तुम्हाला सांगतो. काल अजितदादांचे एक जवळचे मित्र, बऱ्याच वर्षापासून माझेही मित्र आहेत, बारामतीत भेटले. किरण गुजर नाव सुद्धा सांगतो. आणि त्यांनी सांगितलं, घोरपडे साहेब, दुर्दैव आहे तुमच्या आमच्या सारख्यांचं. अलीकडच्या काळात दादा पूर्णपणे नाराज होते. म्हणलं काय झालं होतं? या पिंपरी चिंचवडसाठी आणि या बारामतीसाठी जीव ओतून काम केलं. फक्त जीव जायचाच राहिला होता. एवढं निकराचं आणि टोकाचं काम वेळ देऊन शरीराची पर्वा न करता या ठिकाणी उभं केलं. परंतु दोन्ही ठिकाणी जनतेने त्यांना पराभव पचवावा लागला. आणि ही जर किमया इथं पुढच्या काळात अतिशय प्रामाणिक राजकारणाच्या पदरात येऊन पडायला लागली तर राजकारणात कुणी शिल्लक राहील का ही शंका मला यायला लागली. आणि मग दादा त्यांच्याजवळ बोलले. किरण म्हणले, पुढच्या आठवड्यात मी राजकारण सोडून घरात बसण्याचा निर्णय माझ्या मनात घेतलाय. दादा म्हणजे काय बोलायला लागला? अहो, एवढं मोठं क्षेत्र तुम्ही निर्माण केलंय, एवढी मोठी जनसंख्या तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही आता हे बोलायला लागलाय हे काही मला काही बरोबर वाटत नाही. नाही म्हणले, आता मला मतदारांची गद्दारी सहन होत नाही हे बोलले. तीच गद्दारी आता तुम्ही या निवडणुकीत दाखवू नका. सगळ्याची जबाबदारी घेणारी माणसं या पुढच्या काळात आपण निवडून दिली पाहिजे. आता 7 तारखेला मतदान होणार आहे. आम्ही जमेल तेवढे कसोटी लावून उमेदवार तुमच्या पुढे आणलेले आहेत आणि विनंती करतोय. दुर्दैवाने माझ्या तर फार मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु परमेश्वराला का मान्य झालं नाही ही काय मला कळलं नाही. गेली 4 दिवस झाले मी विचार करतोय की हे कसं घडलं, काय काय बोलणं झालं होतं. बंधूंनो, तुमचं नशीब फार मोठ्या प्रमाणावर उघडणार होतं, परंतु निसर्गाने घाला घातला आणि एक अतिशय कर्तबगार नेता या महाराष्ट्रातील आपल्यातून निघून गेला. पक्षाचं बंधन नाही, जाती धर्माचं बंधन नाही, कशाचंही बंधन न मानता येणाऱ्या माणसाच्या कामाची पूर्तता करणं एवढाच ध्यास घेतलेला हा नेता आज आपल्यातून निघून गेला. अनेक लोकांचं नुकसान झालं या अजितदादांच्या जाण्यामुळं. काही ग्रामीण भागातल्या बायका रडताना तुम्ही
त्या टीव्हीवर पाहिलं असेल. काल बारामतीला गेलो होतो. काही माणसं भेटली आणि मला तसं आश्चर्य वाटतं, त्यांनाही आश्चर्य वाटलं. गेल्या अलीकडच्या 5-10 वर्षाच्या काळात जरा भेट कमी व्हायची, 2-4 महिन्यातून भेट व्हायची. आणि एवढा वावा या माणसाने जमवला, याची कुणाला काय असावी हे तुम्ही आम्ही सर्वांनी एकदा निश्चित केलं पाहिजे. एक काम झालंय, आपल्या तालुक्यात पाणी आलंय. आता पाण्यावर काय करायचं आहे? पहिल्यांदा द्राक्षाचं पीक शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून उभं राहिलं, बऱ्यापैकी पैसे मिळाले, आनंद वाटला, लोकांची प्रगती जरा जरा दिसायला लागली. पण पुन्हा ते सुद्धा पीक निसर्गाने आमच्या हातातून हिसकून नेलं. आणि आता जीवनमान जगण्यासाठी शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहायचं असेल तर आपल्याला ऊसाचंच पीक करावं लागेल आणि ते पीक फार मोठ्या प्रमाणावर वाढवावं लागेल, तरच खऱ्या अर्थाने पुढची पिढी ही आपल्याला प्रगती पथावर गेलेली दिसेल. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की या पुढच्या काळात या पद्धतीने शेतीचं नियोजन, त्याचबरोबर आणखीन काही कामं आपल्या अर्धवट राहिले, घेणाऱ्या प्रत्येक पिकावरची प्रक्रिया याच तालुक्यात व्हावी अशा पद्धतीचं नियोजन, प्रक्रिया संस्थांचं नियोजन आपल्याला या विभागात करावं लागेल, तरच खऱ्या अर्थाने निर्माण केलेल्या पिकाचा सगळ्याच्या सगळा दाम आपल्या पदरात पडेल आणि त्याच्यातून आपली परिस्थिती सुधारेल. अशा पद्धतीचं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण गेलं पाहिजे. आणि मग हे उद्दिष्ट पूर्ण करताना जिथं जिथं मदत लागेल तिथं तिथं आपला माणूस असला पाहिजे. निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ते उपयोगी पडले पाहिजे. अशा पद्धतीचा विचार या निवडणुकीच्या निमित्ताने आपण आपल्या पुढे ठेवला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने या पूर्ण तालुक्याचा विकास होईल. बसपाचे वाडीचे डेप्युटी सरपंच मग अतिशय चांगला विचार मांडला ओलेकर. आपल्या तालुक्यातीलच लोकांच्या माध्यमातून आपला विकास करण्याची इथं पुढच्या काळात विचारधारा सुरू झाली पाहिजे, असं त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता. खरंय, मला काय कोणावर टीका करायची नाहीये. जसं जसं राजकारणात आम्हाला काही गोष्टी ऍडजस्टमेंटच्या कराव्या लागल्या त्या केल्या, इलाज नव्हता. आणि राजकारण पूर्णपणे यशस्वी करण्याची ऐपत नव्हती. आता याचा अर्थ कसा काढताय बघा, परंतु ऐपत नव्हती हेच खरं आहे. अनेक वेळा निवडणुकीला पैसा कमी पडलाच, कुणी केली निवडणूक महाग? बाहेर येणाऱ्या लोकांनी निवडणूक महाग केली. मला काय त्याच्यावरती तक्रार नाही. ज्याला जी संधी लोकशाहीत मिळालेली असते ती तो वापरणार, आम्ही सांगून काही थांबणार नाही. परंतु त्यांच्या प्रवृत्तीचा परिणाम मात्र या तालुक्यावर सगळ्यात जास्त झाला. मला तर असं म्हणायचं आहे की अखंड पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात वाईट परिणाम जर या पैशाच्या राजकारणाचा पुढे झाला असेल तर तो कवठे महांकाळमध्ये झाला. आणि मग सर्वसामान्य लोकांच्या पुढच्या प्रगतीची सगळी दार बंद झाली, एकच दार चालू राहील. आणि आमच्या सरकारना आपल्या सगळ्या मनातल्या कल्पना बाजूला ठेवून हे चाललेल्या पैशाचं आज सुद्धा तेच चाललंय, आज सुद्धा तेच चाललंय. तुमच्यावर तर फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठी जबाबदारी आहे. येत्या निवडणुकीत एक 2-4 तर पूर्ण बाजूला ठेवा, नाही तर परत एकदा आडी नासवल्याशिवाय सोडत नाही. यांच्याकडे कलाच तेवढी आहे. कोण कुठला कोणत्या गावचा काय बघू नका. त्याचं पूर्व चारित्र्य जर संशयास्पद असेल तर मतदान देऊ नये, हे कर्तव्य बजावावं अशी माझी तुमच्या पुढे आग्रहाची विनंती आहे. नाहीतर या तालुक्यात आता पुढची पिढी पुन्हा एकदा बर्बाद केल्याशिवाय ही दलाल मंडळी थांबणार नाही. म्हणून
या तालुक्याच्या पुढच्या प्रगतीसाठी अजितराव घोरपडे किती किंचाळून भाषण केले, काय उपयोग नाही होणार. तुम्ही कोणचं बटन दाबताय त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. सामान्य तळागाळातल्या जनतेची नाळ असलेल्या निवडून द्या. एक उमेदवार आहे त्यांचा सांगलीत राहतोय, एक उमेदवार आहे ईश्वरपूरला राहतोय, एक उमेदवार आहे कोल्हापूरला राहतोय, एक उमेदवार कवठ्यात राहतोय, इथं गावाकडे उभा आहे. असे उमेदवार नाहीत आपले, रोज गावात असणारे उमेदवार आहेत. याचा कुठेतरी विचार करा. महायुतीचं सरकार आहे, राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, निधीची कमतरता नाही हे सांगायची गरज नाही. इथून पुढच्या काळामध्ये प्रचंड निधी या ठिकाणी तालुक्याला येणार आहे. आज बघा अजितदादा गेले, त्यांचे व्हिडिओ यायला लागले, काय त्यांनी भावनिक भाषण केलं. प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघताय जनसेवा करत करत ती व्यक्ती गेली. अजितदादा म्हणत होते शेवटच्या श्वासापर्यंत मी जनसेवा करत राहणार. आज ही गरज आहे. जर खरोखरच जर आपण त्यांची जर आत्मीय श्रद्धांजली व्हायची असेल तर या घड्याळावरती उभारलेल्या सर्व उमेदवारांना मतदान करून आपण त्यांच्या आत्म्यात शांती लागणार आहे, ती श्रद्धांजली असणार आहे. या तालुक्याच्या माध्यमातून काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे राहा. खरं काय खोटं काय हा अभ्यास करून आपण चांगल्या उमेदवारांच्या पाठीशी राहा ही विनंती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या तालुक्यामध्ये काही ठिकाणी ती योजना पोहोचत नव्हती, त्या ठिकाणी निधी आणण्याचं काम माजी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून झालं. आपल्या भागामध्ये घाट माथ्याचा परिसर आहे, या घाट माथ्याच्या परिसरावर कधी डोंगरावर पाणी येईल का असं लोकांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आज त्या डोंगरावर पाणी खेळतंय. टेंबू योजनेच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी बंदिस्त नलिकाद्वारे घाट माथ्यापासून अगदी डालगाव पर्यंत खाली इकडे कोकळ्यापर्यंत त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम झालं. बळीराजा जल संजीवनी योजनेमधून नितीन गडकरी साहेबांनी काकांना त्या ठिकाणी फंड दिला आणि त्या माध्यमातून ते काम पूर्णत्वाला झालेलं आपण सगळेजण पाहतोय. अनेकांनी त्यावेळी सुद्धा टीका टिप्पणी केली की लोक पायपा काढतील पण त्या पायपामध्ये उंदरं खेळतील पण त्या ठिकाणी पाणी येणार नाही. मात्र आज जे ते आपली चेष्टा करत होती त्याच लोकांच्या शिवारामध्ये पाणी येते आणि त्यांच्या सुद्धा भागात त्याच पाण्यावर जगताना आपण सगळेजण पाहतोय. आपल्या भागामध्ये काही लोकांनी, आपल्या विरोधकांनी त्या ठिकाणी नागदच्या बोगद्याचं काम बंद पाडलं होतं, कॉन्ट्रॅक्टरला पळवून लावलं. संजय काका पाटील त्याचबरोबर घोरपडे सरकारांना ते श्रेय मिळू नये. पाणी आपल्या भागात येते, ज्या पाण्यासाठी पिढ्यानपिढ्या आपल्या सगळ्या निघून गेल्या ते पाणी आपल्या भागात येते आणि त्याचं श्रेय काका आणि सरकारांना मिळू नये ही भावना विरोधकांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी ते काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यातूनही आपण मार्ग काढत गेलो. नागजपर्यंत पाणी आलं. आपल्या भागामध्ये छोटे छोटे तलाव आहेत, गाव तलाव आहेत, दुधेवावी तलावापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं. त्याचबरोबर आपण नुसत्या टेंबू योजनेमध्ये थांबलो नाही. आगळगाव उपसा सिंचन योजनेचं काम बरेच वर्ष प्रलंबित राहिलं होतं. जवळजवळ 7 गावांपेक्षा जास्त गावांना त्या ठिकाणी त्या योजनेचा फायदा होणार होता. ही योजना जवळपास 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करून ही योजना पूर्णत्वाला नेली. आश्वासन देण्याचं काम आम्ही कधी केलं नाही, काम प्रत्यक्षात करून दाखवलं आणि मग लोकांच्या समोर आलो. ही खरी कामाची पोचपावती आम्ही खऱ्या अर्थानं समजतो. निश्चितपणानं त्यामध्ये ही अडचणी निर्माण येत होत्या. टेंबूचं पाणी आपण गावागावापर्यंत पोहोचवलं, मात्र 100% तलाव त्या ठिकाणी भरता येत नव्हते, कारण अनेक तालुक्यांना, अनेक गावांना पाणी पोहोचवण्याचं काम त्या योजनेच्या माध्यमातून केलं जायचं. सांगोला असेल, खानापूर आटपाडी असेल, तासगाव कवठे मंकाळ असेल, या सगळ्या पाण्याचा भार त्या टेंबू योजनेवर होता. त्या माध्यमातून पुढे सरकार असतील, स्वर्गीय अनिल भाऊ असतील, संजय काका असतील, त्या तिघांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आणि विस्तारित टेंबूचं काम त्या ठिकाणी आज पूर्णत्वाला जाताना दिसतंय. घाट माथ्यावर जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी टेंबू योजनेचं काम पूर्णत्वाला जाताना आपण सगळेजण पाहतोय. जवळजवळ 4-4.5 फुटाच्या नुसत्या कवठे मंकाळ तालुक्यासाठी आणि तासगाव तालुक्यासाठी वेगळ्या, सांगोला तालुक्यासाठी वेगळ्या लाईन आणि इकडं खानापूर आटपाडी तालुक्यासाठी वेगळ्या लाईन त्या ठिकाणी मंजूर करण्यात आल्या. म्हणजे आपल्याला जे भांडण लागायचं, पळशीवाल्यांच्या सोबत कधी तर भांडण लागायचं, खानापूर आटपाडीला पाणी दिलं तर आपल्याला पाणी नसायचं, तिकडं सांगोल्याला पाणी दिलं तर कवठे मंकाळ तालुका आणि तासगाव तालुका पाण्यापासून वंचित राहायचा. मात्र येणाऱ्या काळामध्ये विस्तारित टेंबू योजना मंजूर झाल्यामुळे आपल्याला मुबलक आणि पुरेसं पाणी मिळणार आहे. इतक्या चांगल्या पद्धतीचं पाणी मिळणार आहे. म्हैसाळ योजनेच्या कडेची जिंती शेती आहे ते नशीबवान समजले जातात. तशाच पद्धतीचे नशीबवान शेतकरी म्हणून आपल्याला समजलं जाईल. इतक्या मोठ्या प्रमाणात टेंबूचं पाणी येणाऱ्या 1-2 वर्षाच्या काळात आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. निश्चितपणानं अनेक योजना
रस्त्याची हायवेची कामं असतील, विकास कामं असतील, हे करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न काकांच्या माध्यमातून आपण केलेला सगळेजण आपण पाहतोय. याच्या उलट जर आपण विचार करायला गेला तर विरोधकांनी काय केलं, एक ठळक काम सांगा विरोधकांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. आश्वासन सोडून द्या, इलेक्शन आले की त्यांच्याकडून आश्वासन मी हे करतो, मी ते करतो, असे आश्वासन आपल्या समोर येतात. मात्र एक काम जवळपास 36 वर्ष झालं त्यांच्या घरामध्ये सत्ता आहे, मात्र एक काम सांगण्यासारखं त्यांच्याकडे नाही. एक ठळक काम, पाणी आल्यामुळं आपल्या भागाची, आपल्या परिसराची उन्नती झाली, आपल्या भागाचा विकास झाला, लोक सदन झाली आणि त्या दृष्टिकोनातून आपला तालुका सदन तिकडे वळायला लागलेला आज आपण सगळेजण पाहतोय. निश्चितप्रमाणे उमेदवार देत असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे लोकांच्या प्रश्नासंबंधात तळमळीनं प्रश्न मांडणारे या ठिकाणी उमेदवार आपण सगळे दिलेले आहेत. आज त्या उमेदवारांना तुमच्या मतरूपी आशीर्वादाची गरज आहे. संजय काका असतील, अजितराव घोरपडे सरकार असतील, भारतीय जनता पार्टी असेल, अनिता काकी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे उमेदवार उभारलेले आहेत. त्यांच्या हातून कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम होणार नाही याचा विश्वास मी या जाहीर व्यासपीठावरून तुम्हाला देतो. मात्र आज त्यांना बळ देण्याची गरज या तुमच्या माध्यमातून गरज आहे. निश्चितप्रमाणे अनेक लोकांनी या ठिकाणी विकास काम करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे. ती सगळी लोक आपण सोबत घेऊन या ठिकाणी चालतोय. याच्या उलट आपण जर बघायला गेलो, कोणाला उमेदवारी दिल्या, कॉन्ट्रॅक्टर असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्या, दलाली इकडचा पैसा इकडं, काही चिरीमिरी पैसे मिळवणे, बदल्या करणे असल्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. आपण सुजाण होऊन विचार करून या ठिकाणी मतदान करण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. ज्यांनी ज्यांनी या भागाचा विकास काम करण्यासाठी प्रयत्न केला, ज्यांनी ज्यांनी अहोरात्र या भागाला पुढे नेण्यासाठी, प्रगतीवर नेण्यासाठी कष्ट घेतलं, जवळजवळ आयुष्यातली 30, 35 वर्ष संघर्ष केला, अशांच्या नेतृत्वामध्ये काही उमेदवार आपले उभे आहेत. या उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणे तुम्ही उभं राहिलं पाहिजे अशी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मी विनंती करतो. अनेक जण इच्छुक होते, नितीन भाई असतील, सरपंच असतील, राहुल बोराडे असतील, स्वामी काका असतील, आमचे घागरे असतील, असे सगळेजण या ठिकाणी उभारण्यासाठी इच्छुक होते. मात्र मनाचा मोठेपणा त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात, विजू घागरे मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला. ज्यावेळी त्यांना समजलं की उमेदवारी या व्यक्तींना फायनल होते, त्यावेळी आपलं सगळं पाठीमागचं सोडून ही माणसं अतिशय ताकदीनं प्रामाणिकपणानं प्रयत्न करून आज या उमेदवारांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतायत. त्यांचा सुद्धा मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम, तुमची शक्ती या ठिकाणी या उमेदवारांना मिळाली तर आपल्या भागाचा, आपल्या परिसराचा निश्चितप्रमाणे विकास काम झाल्याशिवाय, विकास या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये 7 तारखेला मतदान आहे. घड्याळ या चिन्हासमोरचं आणि इकडं मोकळेगावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून या सगळ्या उमेदवारांना तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून द्याल अशी आशा व्यक्त करतो. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे तुम्ही उभी करावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. तासगाव तालुक्यामध्ये आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या शोक सभेचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आले. शोक सभा चालू झालेली आहे. मी आपल्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेतो, मला तासगावला जायचं असल्यामुळं. मात्र आपण सगळ्यांनी या सगळ्यांना, सगळ्या उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्यावं अशी प्रामाणिकपणाने विनंती या ठिकाणी तुम्हाला करतो. विकास काम कोण करतं, कोण आपल्याला फसवतं, कोण भावनिक करतं, कोण खोटी आश्वासनं देतं, या सगळ्याचा विचार तुम्ही करण्याची आज निश्चितपणाने गरज आहे. 36 वर्ष आयुष्यातली ज्यांना दिली त्यांच्यावरच विश्वास ठेवायचा आहे का? ज्यांनी 35 वर्ष या तालुक्यासाठी, या भागातला माणूस, शेतकरी सदन झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून काम केलं, त्यांच्या उमेदवारांच्याकडे बघून मतदान करायचं आहे ही आज ठरवण्याची निश्चितप्रमाणे गरज आहे. आपण या सगळ्या उमेदवारांना, महाराजे, अनिता वहिनी, प्रभाकर बाबा, भाजपचे अध्यक्ष उदयराजे, पैलवान नितीन आंबोरे, सर्व उमेदवार, या तालुक्यातील या कार्यक्रमासाठी सर्वच प्रतिष्ठित सर्व पदाधिकारी या ठिकाणी महायुतीचे उपस्थित आहेत. वेळेअभावी मी सर्वांची नाव घेत नाही. आज या ठिकाणी महिला भगिनी, मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खरं तर काय 2-3 दिवसापूर्वीची घटना घडली, महाराष्ट्राला हादरवून सोडणारी, खूप वाईट झालं, खूप दुःख वाटलं.
आपल्यातून अजितदादा निघून गेले, कामाचा माणूस गेला. आता जास्त मी काही लांबवत नाही, पण माझ्या पूर्वीच्या काही वक्त्यांनी भाषण केलं. खरोखर आज महायुतीचे उमेदवार आणि समोरचे जे उमेदवार आहेत यांची जर तुलना केली तर तुम्हा सर्व शुद्ध जनतेच्या लक्षात यायला पाहिजे की हे महायुतीचे उमेदवार देत असताना आदरणीय सरकारांच्या नेतृत्वाखाली की जो चारित्र्य संपन्न ज्याने इंच जमीन ओळीताखाली आणण्यासाठी अहोरात्र कष्ट केलं, शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी जीवाचं रान केलं, अशा आदरणीय सरकाराने उमेदवारी देत असताना त्याच तोडीचे उमेदवार दिले. म्हणजे थोडक्यात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा सामना आता या तालुक्यामध्ये रंगलेला आहे. सर्व काही फोडून बोलायचं म्हणलं तर खूप काय बोलता येईल. मला आठवतो तो प्रसंग. आबा जेव्हा या मतदारसंघामध्ये आले त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात यांनी लाभ उचलला, मिळवलं, सगळं काय केलं, कॉन्ट्रॅक्ट घेतले, बदल्या केल्या आणि काय केलं, लाव्या केल्या. आणि आबा वारल्यानंतर 10 दिवस सुद्धा होऊन दिलेला आहे. परत भाजप पक्षामध्ये त्या लोकांनी